सामान्य झाला, पैसे बंद केले ते आमचे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ज्यावेळेस सुरू केली त्यावेळेस अवघ्या विधानसभेच्या निवडणुका समोर आलेल्या होत्या. लाडक्या बहिणी ह्या इतक्या खुश झालेल्या होत्या कारण हाताला कामधंदे नाहीयेत, रोजगार नाहीयेत. हा 1500 रुपये जो सरकारने दिलेली जी मदत होती लाडक्या बहिणीच्या माध्यमातून, त्यामुळे त्यांच्या संसाराला थोडाफार हातभार लागत होता. ज्या थोड्याशा आजारी वयस्कर अशा महिला होत्या त्यांच्या औषध गोळ्यांना हे पैसे कामी पडत होते. कुणाचे कर्जाचे हप्ते जात होते, लहान मुलांच्या शिक्षणाचे पैसे जात होते. परंतु अचानक आता निवडणुका झाल्या, सगळं सरकार स्थापन झालं, सगळं व्यवस्थित झाल्यावरती ह्या लाडक्या बहिणी दोडक्या झाल्या की काय असा आम्हाला प्रश्न पडलेला आहे. कारण काही काही कारणं सांगून सांगून बहिणींची संख्या जी आहे ती वगळण्यात आलेली आणि वगळत आज 92 लाख बहिणी वगळल्यात असं कानावरती आलेले. आता महिलांमधनं तीव्र संताप व्यक्त केला जात आहे की निवडणुका आल्या म्हणून फक्त आमिष दाखवण्यापुरतं लाडकी बहीण योजना सुरू केली होती का, हा प्रश्न सर्वसामान्य महिलांमधनं आज उपस्थित केला जात आहे. महिला नाराज आहेत या सरकारवरती कारण महिलांचा मतासाठी दुरुपयोग केलाय असं महिलांचं आज म्हणणं यायला लागलेलं ह्या माध्यमातून. मला सरकारला हेच म्हणायचे की निवडणुका होत्या म्हणून तुम्ही कुठल्याही पडताळणी केल्या नाही, नियम अटी घातल्या आणि व्यवस्थित पडताळण्या केल्या नाही. सर सकट त्यावेळेस तुम्ही पैसे दिले, निवडणुका झाल्या की तुम्ही पडताळणीला सुरुवात केली आणि आता तुम्ही जे म्हटलात की कुणाच्या घरात 4 चाकी आहे, कोण सरकारी नोकरदार आहे, तर त्यांचं ठीक आहे आम्ही म्हणतो. परंतु ज्या लाभार्थी आहेत, ज्या गरीब महिला आहेत, ज्यांच्याकडे 4 चाकी नाहीये, ज्यांच्या घरात सरकारी नोकरदार नाहीये, ज्यांनी KYC सुद्धा केलेली आहे, तर अशा महिलांना सुद्धा पैसे मिळत नाहीयेत. आज त्या महिलांमधनं आक्रोश निर्माण होतोय सरकारच्या विरोधामध्ये. हे चांगलं नाहीये पुढच्या निवडणुकांसाठी सरकारसाठी. काय सांगाल आपले देवाभाऊ मुख्यमंत्री, काय सांगाल त्यांना सांगलो आमचं एवढं करा म्हणलं मी चालू पैशाचं, लाडक्या बहिणीचा करा साहेब म्हणलो. परंतु मला एवढं सांगा, 1500 रुपये येत हो होते, येत होते. किती महिने आले? मला एक 1.5 वर्ष आले बघा, 1.5 वर्ष. त्याच्यामुळे बंद केलं बघा. त्याचं काय तुमच्या घरच्या ह्याला उपयोगात येत हा होतं? उपयोगाला पीठ आणत होतो, गहू आणत होतो, डाळ आणत होतो, तेल आणत होतो, आणून स्वयंपाक करून खात होतो साहेब आम्ही. आता सगळंच बंद पडलंय, उपाशी मरला. मला बी लय राग आलाय साहेब, घरामध्ये आमचा नवरा मेलाय, आमच्या लय वनवास 5 वर्ष झालंय. काय मी पोरगा ऐकत नाही, लय बेकार आलं तर आमचे. कुणाला सांगायचं बघा तेवढं करा. रंडक्या मुंडक्या बाया आम्ही काय सामान्य झाला, पैसे बंद केले ते आमचे. घरात पाणी गेलंय बघा, कसं झालंय घर आमचं. कोण बी बघत नाही येऊन शेने, ना पाणी नाही प्यायला, डबे आणून पाणी प्यायचं आम्ही.